कशाला उगाच त्रागा करताय? तब्येत बिघडेल अशानं. मुलं आता मोठी झाली आहेत हो. करू दे त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे. आणि नाहीतरी आता आई वडिलांचा जमाना राहिलेला नाहीये, मम्मी डॅडीचा जमाना आहे. अहो, मी काय म्हणते, आपण पण थोडं आधुनिक होऊया ना. काय म्हणता? तुम्ही ना मस्तपैकी जीन्स घाला आणि मी राहिलं. आता सायलीला बँकेत नोकरी नाही करायची म्हणते. काहीतरी वेगळं करायचं म्हणत होती ती. काय बरं म्हणाली ती? हा तेच ते, काहीतरी क्रिएटिव्ह करायचं म्हणत होती ती. करू द्या हो. तुम्ही पण ना. तुमची मतं का लादता तुम्ही मुलांवर? जेव्हा बघावं तेव्हा लोकांचा विचार. लोक काय म्हणतील आणि लोक काय म्हणतील. लोक म्हणजे कोण हो? ती दुसऱ्या मजल्यावरची साठे ना? वाटलंच मला. कान भरले वाटतं तिने तुमचे. तिच्या मुलांनी काय दिवे लावले हे साऱ्या जगाला माहितीये. मूर्ख कुठची, काडीची अक्कल नाहीये बाईला. आणि आपल्या मुलांना यश मिळणार नाही हे आधीच कसं ठरवता हो तुम्ही? जिद्दीयत आपली मुलं, हुशार आहे. आता या क्षणी त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. त्यांचं मनोबल कसं वाढेल याचा आपण विचार केला पाहिजे ना. माझी खात्री आहे दोघं नक्की नाव कमवतील. आणि तुम्ही कशाला काळजी करता? आई भवानीचा आशीर्वाद आहे आपल्या मागे. ती सगळं ठीक करेल. तुम्ही नका काळजी करू. घ्या चहा घ्या.